आज आपण बघणार आहोत वॉल डेकोर. माय आर्टवर्ड चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आपल्याला लागणार आहे कार्डबोर्ड, आणि हा कार्डबोर्ड मी असा घेतलेला आहे की 2 कार्डबोर्डला एकत्र केलेला आहे. हे बघा, 2 कार्डबोर्ड आहेत सेम साईजचे, त्यांना एकत्र करून घेतलेला आहे 16 इंच, आणि ही अशी रुंदीला 6 इंच किंवा 7 इंच पकडा. तर आपल्याला काय करायचं आहे, 2 कार्डबोर्ड घ्यायचे सेम साईजचे आणि ते एकमेकाला स्टिक करून मास्किंग टेपनी कव्हर करून घ्यायचे. ओके, तर असे करून ना कव्हर करून घ्यायचे. ही जी ओपन साईड आहेत ना, हे सगळ्या कव्हर करून घ्यायच्या. त्यानंतर काय करायचंय, हे बघा अशी कव्हर करून झालेली. तर सगळ्या साईडने अशी कव्हर करून घेतली ना इथून. यानंतर याच्यावर एक बेस कोट बसवूया आपण. तर मी घेतलाय ॲक्रेलिक पेस्टल कलर आहे. तर मी पूर्ण करते आणि तुम्हाला दाखवते. मी इथे शेड केलंय, म्हणजे वरून डार्क शेड आहे, खाली खाली उतरताना लाईट होत जाते, तशी शेड करून घेतले मी. आणि आता ना हा जांभळा कलर आहे पेस्टल मध्ये, तर ह्याच्याने आपल्याला फक्त असे पुंजके उठून ढगाचा शेप बनवून घ्यायचा आहे. तर तुम्हाला दिसत असतील, हे बघा, मला खालपर्यंत नाही करायचं, इथेच फक्त त्याचं काय ते. तर ह्याला ना आता ड्राय होऊ दे थोडं, तोपर्यंत आपण दुसरं बघूया. तर मी अशा प्रकारचे ना सर्कल बनवून घेतले, ड्रॉप शेप बनवून घेतले. ठीक आहे, हा एक सर्कल बनवलाय, एवढा मोठ्या साईजचा आहे. मी तुम्हाला मेजरमेंट नंतर देते. आणि 3 लीफचे शेप आहेत, ड्रॉप शेप आहेत पण 3 लीफ आहेत. ठीक आहे, साईडला करून. आणि पॅटल बघा किती असतील, 3, 6 आणि 3, 9 पॅटल मी बनवून घेतलेले आहेत. आता तुम्हाला याच्या पट्टीचं मेजरमेंट देते किती. कार्डबोर्डला हे केल्यानंतर ना, कार्डबोर्ड काढल्यानंतर त्याच्यामधून हा कार्डबोर्डच्या वरची पट्टी काढल्यानंतर, स्ट्रीप अशी वरून काढल्यानंतर आतमध्ये आपल्याला अशा प्रकारची काहीशी हे भेटते. तर आपल्याला काय करायचंय, हिला घ्यायचंय आणि मेजरमेंट करून घ्यायचंय किती आहे. तर इंचामध्ये पकडाल ना तर 1/2 इंच पकडा. हे बघा 1/2 इंच पकडा, ही 1/2 इंच आहे. आणि लेंथ वाईज ना तुम्हाला जितकी मोठी बनवायची असतील ना तितकी मोठी तुम्ही घेऊ शकता. 17 इंच घेतलेली आहे मी. हा अर्धा इंच याची रुंदी आहे. ठीक आहे, तर ही एक हे दाखवते मी कसं बनवायचं आहे. ह्याला आपण फक्त राऊंड करून घेतलेलं आहे. बघा अशी पकडायची पट्टी, इथे फेविकॉल लावायचं सगळ्या पाठच्या साईडला. झिगझॅग वाली साईड आहे ना, ती पुढच्या साईडला राहिली पाहिजे. तर हे अशा प्रकारे मी ही सर्कल गुंडाळून इतकं मोठं बनवलेलं आहे. त्यानंतर याला सुकायला ठेवून द्या. याला कुठला तरी असा क्लिप वगैरे लावा आणि सुकायला ठेवून द्या. ठीक आहे, तर हे झालं सर्कलचं. आता तुम्हाला मी ड्रॉप शेप दाखवते कसा बनवायचा आहे. तसंच पट्टीला पाठच्या साईडने ग्लू लावून घ्या आणि बोटाने तिला असं स्प्रेड करा. पाठच्या साईडनेच करा, नाहीतर तुमची डिझाईन निघून जाईल. खूप इझी आणि सोपं आहे बनवायला. हे बघा 1 ते 2 ह्याच्या 1 इंचाचं आपण पट्टी वाळून घेतले. त्यानंतर ही पट्टी अशी सतत दुमडत जायची. ही बघा अशी दुमडत जायची आपल्याला. खूप छान आर्ट बनतं हे. तुम्ही हवं तसा कलर करू शकता. आणि बॅकग्राऊंडला मी तुम्हाला दाखवलं आकाशी कलर, तसंच कलर करायची काही गरज नाही. जर तुम्हाला हवं तर तुम्ही वेगळा कलर पण करू शकता. ठीक आहे, आणि तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा मोठे, आता इथे आलं ना तर एंडिंगलाच आपण प्रेस करून घेणार. एवढा भाग आपला फुगीर राहायला पाहिजे बस. हे काम झाल्यानंतर आहे ना, याला सुद्धा आपल्याला क्लोथ क्लिप येतात ना, त्या बांधायच्या, या लावून ठेवायच्या, म्हणजे ते सुकत राहील. ठीक आहे, तर हे जे 9 पॅटल मी बनवलेत ते याच पद्धतीने बनवलेत. आणि हे जे मोठे 3 पॅटल बनवलेत हे सुद्धा याच पद्धतीने बनवलेले आहेत. ठीक आहे, तर हे जर 2 पट्ट्या लागल्यात मला, आणि याला सिंगल पट्टीमध्ये काम झालेलं आहे. तर ही ग्लू गन रेडी करून ठेवले. फेविकॉल लागेल तो घेतलाय.
त्यानंतर घेतलेत आपण झेप्टोवरून किंवा दुसऱ्या कुठल्या साईडवरून बॅग येतात त्याचे कान कापून घेतलेत. दोन कान लागतील, 2 घेतलेत. ठीक आहे. त्यानंतर हे बघा पेपर कट करून ग्रास बनवून घेतलंय. पेपर कट करून ग्रास कसं बनवायचं ते बघा. हा सरळ भाग आहे ना पोर्शन, इथून निमुळता करायचा थोडासा. ठीक आहे. इथून निमुळता केला की इथून सुद्धा निमुळता करायचा आहे. पॉइंट ठेवायचे पण तशी पण नाही की आपल्याला फालतू वाटतील ते, तशी पण नाही करायचे. दोन्ही साईडला पॉइंटेड ठेवा. कुठलीही साईड वापरली ना तरी आपल्याला फायदाच आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला हे ग्रासच चिकटवून घ्यावे लागणार आहेत. काही कठीण नाहीये याच्यामध्ये, एकदम इझी आहे, सोपं आहे. तुम्ही बनवू शकता स्वतःहून. अशा प्रकारची लीफ तयार करून ठेवायची आहेत आपल्याला. फोल्ड बिल्ड काय नाही करायची. तर आता याला बाजूला ठेवूया. तर मी थोडंसं ग्रास आहे ना तुम्हाला चिकटवून दाखवते. फेविकॉलचा यूज करणार होतो त्यासाठी. ठीक आहे. ग्लू गन नाही वापरायची असेल नका वापरू तुम्ही. याच्यानेच काम होतं आपलं फेविकॉलनी. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला स्टिक करून घ्यायचे. तर आपलं हे चिकटवून झालेलं आहे आणि आपण 2 फुलं बनवणार आहोत. तर एक हाफ मध्ये असणार आहे आणि एक वरती असणार आहे. तर ही साईड मी ठेवलेली आहे. एवढं साईड वरती आपल्याला करायचं आहे, म्हणजे इथे करायचं आहे. तर आपली ही स्टिक चिकटवून झालेली आहे. एका मिनिटात चिकटतं. त्यानंतर आपल्याला हे पाकळ्या घ्यायच्यात. तर पाकळ्यांचा शेप जसा असेल तशा पद्धतीने अशा पद्धतीचं फूल आपण बनवून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर ही 2 आपण लावून घेतलेली आहे. आता बघूया पुढे काय करता येतंय. एक आपण ग्लू गननी बनवलं आणि एक आपण आहे ना फेविकॉलनी बनवून बघतोय. थोडं थोडं बाहेर जात असेल ना फ्रेमच्या तर ठीक आहे, चालेल, चांगलं दिसतं ते, खराब दिसत नाही. आणि यावर काहीतरी वजन ठेवूया. हे एक प्रकारचं वॉल डेकोर बनाल तुम्ही किंवा गणपती डेकोरेशनसाठी तुम्ही वापरू शकता. तर व्हिडिओ आतापर्यंत बघितला आणि खूप आवडला तुम्हाला तर प्लीज मला सपोर्ट करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर तर नक्कीच करा, कारण काय शेअर केल्याशिवाय काही होत नाही. वॉच टाइम पण फुल द्या तरच मला पुढे जाता येईल आणि असेच नवीन नवीन क्राफ्ट तुम्हाला तुमच्यासाठी मला घेऊन येता येतील. ठीक आहे. तर हे अशा प्रकारचं आपल्याला फुलपाखरू बनवायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही असं पण बनवू शकता. हे बघा आता ग्लू आहे ना हाताला चिकटत आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे फुलपाखरं तुम्ही अरेंज करू शकता. पण इथे आता सध्या जागा नाहीये म्हणून मी करणार नाहीये. ठीक आहे. तर अशा प्रकारचं क्राफ्ट आहे ना आपलं कम्प्लीट झालेलं आहे. हे झालेलं आहे. फक्त ना याच्यावर एक कोट आपल्याला कलरचा मारायचा आहे, चॉकलेटी ब्राऊन कलरचा, का तर ते जरासं उठून दिसावं म्हणून. नाहीतर आपलं क्राफ्ट कम्प्लीट झालेलं आहे. इथे थोडी लीफ अजून येतील, मी दाखवते तुम्हाला काय येणार आहे. लीफ अजून येणार आहे तिथे.
तर अशीच महागडी क्राफ्ट असतात जी आपण बाहेरून विकत घेतो, ती आपल्या घरात असलेल्या कार्डबोर्डपासून आपण बनवू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तो कार्डबोर्ड विकत आणावा नाही लागत. तो आपल्याला कुठलंही गिफ्ट किंवा काही आपण विकत घेतो ना, तर त्याच्याबरोबर फ्रीमध्ये येतो आपल्याकडे आणि आपण तो काय करतो, फेकून देतो. तुम्ही म्हणाल की कचरा गोळा होतो घरामध्ये, ठीक आहे, कटिंग करून ठेवून द्या, तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे ना. तर बघा अशा पद्धतीचं आपल्याला हे करून घ्यायचंय. आणि आता याच्यावरती आपण ना ब्राऊन चॉकलेटी कलरचा कोट देणार आहोत. चला, तर क्राफ्टला लास्ट एंड पर्यंत द्यायचा वेळ आलेली आहे. तर आता आपण ना हा बघा अल्कोहोल मार्कर आहे घेतलाय आणि फक्त इथे वरती वरती आपल्याला पेंट करून घ्यायचंय. आणि समजा तुमच्याकडे अल्कोहोल मार्कर नसेल तर तुम्ही काय करायचं ते सुद्धा दाखवते मी तुम्हाला. आतमध्ये पर्यंत नाही घुसवायचं आपल्याला, ते फक्त वर कलर करून घ्यायचा आहे. वरची लाईन जी लेवल आहे ना, वरचा थर दिसतोय ना, फक्त तोच आपल्याला पेंट करून घ्यायचा आहे. जास्त काय करायचं नाहीये. बाकी सगळं काय तुमच्यावरती अवलंबून आहे, तुम्ही काय करताय, तुम्हाला म्हणजे काय हवंय, कुठला कलर हवाय. आणि जर तुमच्याकडे अल्कोहोल मार्कर नसेल तर काय करायचं ते सुद्धा बघून घ्या. तर हा आहे आपला ॲक्रेलिक कलर आहे, ब्राऊन शेड आहे ही. का तुम्हाला हवं तर तुम्ही डार्क करू शकता, ब्लॅक कलर मिक्स करा त्यात. तर ही बघा आपली फ्रेम कंप्लीट झाली आहे. तुम्ही यात काय फेरबदल करू शकता तर जरूर करा. मी या लीफला साइड बॉर्डर बनवली आहे ग्रीन कलरने. स्केच पेन वापरू शकता किंवा तुम्ही तुमच्याकडे कलर असतील तर कलर वापरू शकता, नाहीतर मग याचे ट्यूब कलर सुद्धा वापरू शकता. मी 3 कलरचे वेगवेगळे कलर यात वापरलेले आहेत. ठीक आहे, चला तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि आता मी हे असे अजून 2 तयार करणार आहे, त्यानंतर मी शॉर्ट व्हिडिओ टाकेन. ठीक आहे, चला व्हिडिओ पहा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा मित्रमैत्रिणींमध्ये, आणि प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला जरूर प्रेस करा. थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग.